नमस्कार, मी प्राचार्य भास्कर शेळके, अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले। महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अंतर्गत काही पुस्तकांचं मूल्यमापन करावं, त्याचे व्हिडिओ करावे अशी कल्पना पुढे आली आणि म्हणून तालुक्यातीलच काही लेखकांचे जे काही ग्रंथ आहेत, पुस्तक आहेत, त्याचं मूल्यमापन करावं असं मला वाटलं आणि म्हणून काल परवाच माझे मित्र भाऊसाहेब कासार यांच्या विमान प्रवासाची गोष्ट या छोटेखानी पुस्तकावर लिहिलं, बोललो। आज जो विषय निवडलाय तो अशाच आणि असामान्य माणसाच्या कार्याचा आहे। अकोले तालुक्याचे 3 भूमिपुत्र, त्यांना मी अकोल्याचे रत्न असं म्हणतो। एक ॲडव्होकेट नामदार दादासाहेब रुपवते यांचं प्रवरेचा दाता हे आत्मकथन, नामदार मधुकरराव पिचड यांचं कळसुबाईचे शिखर यात्री हे जीवन कार्याचा गौरव करणारं पुस्तक आणि ॲडव्होकेट मनोहरराव देशमुख यांचं कृतार्थ हे त्यांच्या जीवन कार्याचा गौरव करणारं पुस्तक। या तिघही रत्नांनी LLB केलं, परंतु मधुकरराव पिचडांचं LLB 2च वर्षात नंतर थांबलं। दादासाहेब रुपवते आणि मनोहरराव देशमुख हे मात्र वकील झाले, त्यांनी वकिलीचा व्यवसायही केला। दादासाहेबांनी दलितोद्धाराचं कार्य केलं तर माननीय पिचड साहेब आणि माननीय देशमुख साहेबांनी आदिवासी उद्धाराचं कार्य केलं। सामान्यातल्या सामान्य माणसाला माणूस म्हणून अधिकार प्राप्त झाला पाहिजे हा त्यांचा विचार आयुष्यभर त्यांनी जपला। दादासाहेबांच्या प्रवरेच्या दाताचं वाचन करून मी एक मूल्यमापनपर व्हिडिओ तयार केला। त्याचबरोबर मी आज जे पुस्तक निवडले ते कृतार्थ, माझे तरुण मित्र द.के. गंधारे, कविवृत्तीचा माणूस आहे, प्राध्यापक आहे, मराठी विभागाचा प्रमुख आहे, त्यांनी ते संपादित केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार शनिवार दिनांक 11 जानेवारी 25 रोजी राजुरी येथे राजूरच्या कॉलेजमध्ये द.के. गंधारेंच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि या प्रकाशनाला स्वतः ॲडव्होकेट मनोहरराव देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते। संस्मरणीय असं उद्घाटन सोहळा झाला आणि त्याला उपस्थित राहण्याचं मला भाग्य मिळालं। अनेकांनी या निमित्ताने मनोगत व्यक्त केली, ती मला विशेष भावली। अनेकांनी कौतुक केलं, गुणगौरव केला। त्यामध्ये संपादकांचा जसा गुणगौरव होता तसाच असामान्यातलं कार्य करणारे असे मनोहरराव देशमुख यांचं कार्य कर्तृत्व अधोरेखित करण्यात आलं आणि मला त्याच क्षणी वाटलं आणि मी सत्यनिकेतनच्या अनेक दिग्गजांना अशी सूचनाही केली, विनंती केली की हे कार्य मनोहररावांचं साधं सुद्धा नाही, त्यांचा पद्मश्री पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावा आणि मनोहरराव देशमुखांना पद्मश्री किंवा पद्मभूषण पुरस्कार मिळावा ही माझी अपेक्षा आहे। उद्घाटन सोहळ्यात सर्वांसाठी कृतार्थचे वाटप करण्यात आले। ते पुस्तक मी लगेच वाचलं दुपारच्या वेळेत आणि काल परत एकदा त्याची पुनरावृत्ती केली वाचनाची आणि म्हणून आज या मूल्यमापनाच्या अनुषंगाने काही माझी भूमिका मी अधोरेखित करत आहे। डॉक्टर गंधारे संपादित ग्रंथ एकूण 26 लेख त्याच्यामध्ये आहेत। त्याची पृष्ठ 110 आहेत आणि त्याच्या प्रकाशिका आहेत सविता पाचपुते, सात्विक प्रकाशन, अकोले। त्याची किंमत आहे 200 रुपये। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट
अनेक पुस्तकं मी जी पाहिली त्यातला मुखपृष्ठ करणारा चित्रकार अकोल्याचाच एक शिक्षक मीनानाथ खराडे सर, अतिशय सुंदर देखणं असं मुखपृष्ठ त्यांनी तयार केलं आणि तेच ॲडव्होकेट एम देशमुख यांना त्यांनी भेट देखील दिलेला आहे. ॲडव्होकेट मनोहर देशमुखांच्या आयुष्यातील पुरस्कार फोटोंची कलात्मक मांडणी या पुस्तकात केलेली आहे. कृतार्थ, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावरचं समाधान जे आहे ते या ठिकाणी जीवन कार्याच्या रूपानं आलेलं असलं तरी हे जे 26 लेख आहेत साहेबांवरच्या म्हणजे देशमुख साहेबांच्या प्रेमाखातर, त्यांच्याबद्दलच्या सद्भावनेमुळे किंवा जिव्हाळ्यामुळे काही आठवणी, काही प्रसंग हे परत परत येतात, त्याची पुनरावृत्ती होते. हे देखील अपवादात्मकच आहे, पण अतिशय सुबक देखणं असं हे पुस्तक आशय आणि आविष्कार या दोन्ही दृष्टीनं उज्ज्वलच आहे. मुळातले अतिशय वक्तशीर, शिस्तप्रिय, सुसंस्कृत, कुटुंबवत्सल, मितभाषी, प्रेमळ, तितकेच शिस्तप्रिय आणि वक्तशीर असे मुळातले ॲडव्होकेट देशमुख साहेब. अकोला तालुक्यातील केळुंगण गावचे ते रहिवासी, परंतु वडील मुंबईत नोकरीला असल्यामुळे तिथेच त्यांचा चाळीमध्ये जन्म आणि राहणं, वास्तव्य, शिक्षण झालेलं आहे. त्याबरोबर त्यांचे आई वडील मुंबईतल्या वास्तव्यामुळं बालपणातलं शिक्षण असेल, त्यांच्यावरचे संस्कार असतील, तेही त्याच ठिकाणी झाले. तत्वनिष्ठ वकील म्हणून सर्वजण त्यांच्याकडे पाहतात. एक आठवण सांगायची तर पोटगीची पहिलीच त्यांची केस आणि ती त्यांनी जिंकली आणि ती केस जिंकल्यानंतर जी मुलगी हरली किंवा तिच्याबरोबर तिचे वडील होते ते आले आणि ॲडव्होकेट देशमुख साहेबांना भेटले आणि त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही केस जिंकला, तर आम्ही हरलो, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. आमच्या बाबतीत जे व्हायचं ते होऊन गेलं. इथून पुढच्या बाबतीत मात्र कृपा करून असं घडू देऊ नका. त्याचा परत एकदा मनोहरराव देशमुखांनी विचार केला आणि आयुष्यभर पुढे पोटगीची केस चालवलीच नाही. उलट पोटगीसाठी जे कोणी येईल त्यांचं समुपदेशन केलं, त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचे आज सुखाचे संसार चालू आहेत असे त्या अनेक आठवणी स्वतः मनोहरराव देशमुख सांगतात. योगा हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. शरीर संपदा महत्वाची, आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे आणि यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील असलेले दिसतात आणि इतरांनाही ते मदत करतायत. केळुंगण हे त्यांचं जे मूळ गाव आहे त्या गावी त्यांनी वृद्धाश्रम सुरू केला. तो वृद्धाश्रम म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं तर VIP वृद्धाश्रम आहे. कोणत्याही घरातून आलेले वृद्ध असो त्यांना मात्र अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था, चहा, नाश्ता, जेवण, आरोग्य सुविधा याची संपूर्ण व्यवस्था त्यांनी केलेली आहे. एवढंच नव्हे तर पुढे कायमस्वरूपी हा आश्रम चालेल याच्यासाठी आर्थिक तजवीज केलेली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केलेल्या आहेत. हे त्यांचं खास वेगळेपण. सत्यनिकेतन संस्थेचे ते अध्यक्ष झाले. तत्कालीन धुरीणांनी त्यांच्या ताब्यात ती संस्था दिली आणि तिथून पुढे या कॉलेजची स्थापना झाली. त्याच्या उभारणीमध्ये देशमुख साहेबांचा सिंहाचा वाटा, आर्थिक आणि सर्व प्रकारची मदत त्यांनी त्या निमित्ताने केली. एक दानशूर व्यक्तिमत्व असं ठळक वैशिष्ट्य मला त्यांचं दिसतंय, कारण त्यांनी अनेक संस्थांना मदती केल्या, मंदिरांसाठी सुबक अशा मूर्ती दिल्यात आणि आयुष्यभर त्यांनी मधुकरराव पिचड साहेबांचे मात्र ऋणच व्यक्त केले. कारण राजूरच्या कॉलेजला पिचड साहेबांचं नाव द्यावं असं स्थानिक मंडळीची इच्छा होती, पण पिचड साहेबांनी देशमुख साहेबांचं नाव सुचवलं आणि त्यांचं नाव दिलं गेलं. किंवा कॉलेजच्या मान्यतेसाठी देखील पिचड साहेबांनी मदत केली. 10 एकर जागा मिळवून दिली. म्हणून सर्वच सत्यनिकेतन परिवारातील लोक त्यांच्याबद्दल
कृतज्ञता व्यक्त करतात. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार पिचड साहेबांप्रमाणेच देशमुख साहेबांनाही मिळाला. धार्मिक वृत्ती त्यांची दिसते. त्र्यंबकेश्वर पंढरपूर येथे त्यांनी आश्रम बांधले. हा नम्रतेचा उपासक आज 81-82 वर्ष होऊन देखील कुणालाही रागवताना दिसत नाही. अमेरिकेचा मॅन ऑफ द इयर हा 2000चा पुरस्कार त्यांना मिळाला. समाजभूषण पुरस्कार त्यांना मिळाला. अशा प्रकारे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व ते असल्यामुळे वाचकाचे मनोरंजन होईल, उद्बोधन करण्याचे सामर्थ्य या कृतार्थमध्ये आहे. गुप्तदान करणारे, गाजावाजा न करता कार्य करणारे असे देशमुख साहेब यांना पद्मश्री मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे मित्र संपादक गंधारे यांनी जे उत्कृष्ट पुस्तक संपादित केलं त्यांचं कौतुक करतो. त्यांच्या कुटुंबियांचे, हितचिंतकांचे, साहित्यिकांचे वेगवेगळे लेख एकत्र करून साहेबांचं सचित्र असं जीवन कार्य कृतार्थमधून व्यक्त केलं आणि त्याच्यामुळे देशमुख साहेब देखील कृतार्थ झाले. आपणही सर्वांनी हे पुस्तक वाचावं, वाचलंच पाहिजे. कारण एक आदिवासी भागातला तरुण केवढा मोठा त्याग करतो हे आपल्याला त्या निमित्तानं निश्चित कळेल. धन्यवाद.